बघूच नको मेरा फोन काय बेसलेस महत्वच नाही द्यायचं खरंच ना. महत्वच नाही और क्या चल समजायला पाहिजे तुला वाईट बॅलन्स करूनच मग हा त्या दिवशी हात लावल्या एकदम मलाही थरथर होत आज बरं आहे. आज बरं कालच काढलं. किती होतं 3ला जातो परवा दिवशी. तिकडं लय बैठक आहेत मला मोठ्या नाही सांगता येत मला पण अंतरवाली. सारा नहीं है अली भाई अली कुछ ना ओके डाल एक नंबर पहले ही दिख रही है नहीं ओके जमीन में चला बदलेली ना नवी आजची प्रेस कळतच नाही कलर वर्गीचा क्या हो गया अच्छा दिया था मैं हेलो हेलो हो हो थोडं मागचं पुस्तक आपलं MCR कसं वेळेवर घेतलं तेवढं ओके एक मिनिट. हॅलो 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 आवाज येतो का? तेरा नंबर ठीक आहे सुरू करायचं का नाही 2 मिनिट तुम्ही ऑडिओ द्यायचं आपलंच राहिलं एवढं उशीर युनिट चेंज केलं ना. हॅलो 13 नंबर हॅलो 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 आले का सगळे आले का कोण राहिले का बघा. हॅलो हॅलो येतोय की नाही हा सगळ्यांनी आवाज कम करो ना किसका है मोबाइल हॅलो 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 प्रेस झाल्यावर चहा प्रेस झाल्यावर जुळत आहे का नाही. हॅलो 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 चला रोल रोल ठीक आहे. पाटील हाकीने आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी जिवे मारण्याचा मला प्रयत्न होता असं सांगितलंय. संभाजीराजांवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांचा एक रिपोर्ट आलाय प्राथमिक रिपोर्ट ज्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचं सुद्धा त्या रिपोर्टचं म्हणणं आहे. काय मग काय मी कालच सांगितलं नाही या विषयावर. त्याने काय विषय घेतला बा सकाळी सकाळी. मी कोणाला विरोधक मानत नाही कधी. ज्याला मानायचं आहे त्याला सोडित नाही. त्यामुळे कालच सांगितलं की वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत. वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं की मी पडत नाही. मला ती सवय बी नाही. आपले संस्कारच नाहीत ती. आपण ज्या विषयावरती आपले वैचारिक वादविवाद संवाद आहे त्यावरती मी काम करायचं काम करतो. कारण मी तसल्या तराला लागल्यावर मी मागे सरकत नाही. त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही. कोणा तिकडं काही हो मला त्याशी देणं घेणंच नाही. त्यांचा जो आरोप आहे की मला जिवे मारण्याचा प्रयत्न हे काय जाऊ द्या ते काय ते ज्याच्याविषयी आपण बोलतच नाहीत. ज्यांना आपण विरोधक मानत बी नाहीत. आणि काही काहींचे संस्कार असतात ते विनाकारण एकमेकाला आडवं पडायचं ते संस्कार आमच्यावर नाही आहेत. एकमेकाला आडवं पडायचं नाही. कारण आम्ही कोणाचं नाव थुकत नाहीत. कायला थुका चाटायची सवय असते. ते आम्ही कोणाचा विचार नाही करत. कोणाला कधी विरोधक मानत नाहीत आणि मानलं तर त्याला सोडत नाहीत. आपला रूल आहे
आणि आपण आपल्या शब्दापासून आणि रूलपासून मागं हटत नसतो. त्यामुळं मानत नाही आणि वैयक्तिक जीवनात कोणाच्या मी पडतच नाही. वैयक्तिक आयुष्य असतं त्याचं, त्यामुळं काही प्रश्नच येत नाही. ते ज्याचं त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते ते, जे त्याचं फळ जो तो भोगत असतो. तुम्ही जरी विरोधक मानत नसाल तर ते तुमच्यावर नाव घेऊन टीका करत असतात. काय असतं आता शेवटी छगन भुजबळ काय म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत, याच्यावरती असतं. काय असतं शेवटी आता दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा बोलून कोण घेतं आहे आणि वादं कोण लावतं, मारामाऱ्या कोण लावतं, ज्यांचा मराठ्यांचा संबंधच नाही ते जाणून बुजून का भांडणं विकत घेत आहेत, हे सगळ्याला कळतं. त्यांच्याही समाजाला कळतं, ओबीसींना कळतं, बाराबलुतेदारांना कळतं, सगळ्यालाच कळतं. त्यामुळे ती आपलं स्पर्धच नाही आहे, ती स्पर्धकच नाही. पण पाटील साहेब, हाके सुरुवातीपासून तुम्हाला आणि मराठा समाजाला पाहिजे त्या पातळीवर जाऊन बोलले, तुम्ही मात्र त्यांना काही टीका करत किंवा त्यांच्यावर काही विरोधात बोलत नाही. हे बघा, आपण काय सांगितलं तुम्हाला की शेवटी करता करविता छगन भुजबळ. त्यांनी काय दंगली घडायच्यात, काय ओबीसी मराठ्यात वादा लावायचे तो ठरवतो. कोणी कुठं बसायचं, कोणी कुठं उठायचं हे तो ठरवतो सगळं. त्यामुळं दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना. जर आपल्याला सामाजिकरण आणि राजकीयकरण जर आपल्याला कळतंय तर तेवढा मी थोडा शहाणा आहे, मला तेवढी अक्कल आहे. करता करविता कोण आहे, मग करणाऱ्याला करून घेणारा दोषी, त्याला काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना. आणि त्यांच्याही समाजाला कळतं, सगळ्याच जनतेला कळतं राज्यातल्या, की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही आहे, ते एसटीत मागतच नाहीत किंवा ते NT VJNTमध्ये मागतच नाहीत, आणि जिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात काम करतात, हे जनतेला कळतं आहे. त्यांच्यासुद्धा हे फुकट भांडण विकत घेण्याचं काम आहे ते आम्ही नाही महत्त्व देतो, त्या विषयाला महत्त्वच देत नाहीत आम्ही. कधी गिनीत नाहीत आणि गिनीनार बी नाहीत. दुसरं, तुमच्या दसरा मेळाव्यावरून कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे, किती एकरचं मैदान तयार केलं जाणार आहे, किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो, आणि आजच्या ह्या येणाऱ्या दसरा मेळाव्याला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. ते परिसर खूप मोठा आहे. मला वाटतं 600-700 एकरचा तो सगळा परिसर आहे गडाचा. खूप मोठं ग्राउंड आहे, खूप मोठं. मला वाटतं काहीतरी 123 काहीतरी, मला पक्का आकडा माहीत नाही, बहुतेक नीट करणं सुरू आहे. 123 एकर का असंच काहीतरी 57 आहे वाटतं, 157 का 23 एकर ते ग्राउंड नीट करणं सुरू आहे. आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्याला खूप लोक येणार आहेत, प्रचंड वेगानं, खूप ताकदीनं. खूप पोट्टे मराठ्यांचे, शेतकऱ्यांचे, बाराबलुतेदारांचे, 18 पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार आहे. सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे. आणि दसऱ्याच दिवशी मी गडावरती जाऊन तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे, आशीर्वाद घेणारे त्यांचे, आमची तिथं एकमेकाशी भेट होणार आहे. आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत, एकमेकांना भेटणार आहेत. आम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहेत, एकमेकाशी बोलणार आहेत, एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत, अडीअडचणीविषयी बोलणार आहेत, सुखसमृद्धीसाठी बोलणार आहेत, सुखदुःखासाठीही बोलणार आहेत. आमची गाठीभेटीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार आहे. एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार आहे. खूप समुदाय माता मावल्यासह जमणार आहे. आणि कोणीच दर्शनं जरी झाली माता मावल्यासह सगळ्या भक्तांचे, तरी 2 वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही, कारण मी बरोबर 12 वाजता गडावरती चढणार म्हणजे चढणार. रत्नागिरीच्या क्लीन चिट वरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईट घालवली, ते तर दारूच्या नशेत होते आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होतं. क्लीन चिट दिली गेली, रिपोर्ट ओके केले, त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणणंच नाही. तरी पण या सगळ्या प्रोसेसला सरकारी यंत्रणा दादा, तुम्हाला एक गोष्ट तर माहिती काहीतरी एक व्यक्ती म्हणून तुम्हाला भूमिका असेल ना. नाही म्हणलो ना मी तुम्हाला, मी कसं आहे, मी सरळ आहे. आणि तुम्ही आज एका दिवसात नाही बघत मला, 1-1.5 वर्षापासून बघता. मी सरळ आहे. मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो, सोडतच नाही. ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही, गरजच नाही. त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरतेतन भेतेतन, त्या भानगडीत नाही पडायचं.
ती क्लीन चिट दिली का फुकट चिट दिली का कोणची सूट दिली, मला काय देणं घेणं नाही त्याचं. ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं, मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही, वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही. ते संस्कारच आमच्या मराठ्यांवरती नाही आहेत. दुसरा एक विषय असा आहे, कारण मी काय ते वा रे याला म्हणतात आंदोलन अशातला मी नाही आहे. एक जण कोणतरी मागं म्हणलं होतं ना, वा 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 रे याला म्हणतात आंदोलन आणि बाकीच्यांचे बघा आंदोलन. असं एक जणाला खूप स्तुती अशा उकाळ्या फुटलेल्या होत्या, खूप महान व्यक्तिमत्व असं ते असं म्हणजे हे झालं होतं. ते संस्कार आमच्यावरती नाही. आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना, जास्त अडचणीत आणायचं नाही. आमच्यावर ते संस्कार नाही. ते दुसऱ्यांवरती संस्कार आहेत. एखाद्या अडचणीत आलं ते लगेच गळचेपी करायची, लगेच दाबायचं बघायचं, त्याला चेंगरायचं बघायचं. त्याच्यात हे मराठ्यांचं लेकरू आहे, त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरावर नाहीत. संधी आली की चेंगरायचं, याच्यात ह्या विचारात ते मोडत नाही. कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहेत. आम्ही दुजा भाव मानत नाहीत, लहान मोठा भाऊ मानतो, लहान मोठा भाऊच मानतो. चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाहीत. मनाचे परिवर्तनाचे तुकडे तुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर नाही आहेत. तुम्ही वारे वारे असं ते उल्लेख केला म्हणून सांगतो की दुसऱ्या दिवशी ते तसंच दाखवणार का तुम्ही तिथं की वारे वारे एवढी गर्दी वगैरे असं दाखवण्याचं का रे बाबा नको. माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं जमणार आहे, माता मावल्या जमणार आहेत, माझे शेतकरी बांधव जमणार आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रूपानं जनसमुदाय जमणार आहे. मी का बोलू नाही? मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये? मी माझं मन, माझ्या समाजाच्या मागण्या, माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी, सुख समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये? आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र राहिलो, खूप वर्षानंतर आमचे काहीच नसतं असलं, आम्हाला मेळावे नाही. प्रश्न असा आहे की ते वारे वारे उपोषणाला तसं वारे वारे गर्दीचं असं काही उत्तर देणार आहेत का दुसऱ्या दिवशी तिथंच म्हणलो? त्याला माहीत आता वेळेवर बघू. पण दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे, तर तुम्ही यावेळेला काही दसरा मेळाव्यातून राजकीय सीमोल्लंघन वगैरे करणार, काही तसं नियोजन कसं काय? थांबा ना बाबा हो, आणखी 12 तारखेवर गावात दहन बी असतं त्या दिवशी. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त 4 वर्किंग डे राहिलेत असं वेगवेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातंय. नंतर आचारसंहिता लागणार आहे. हा म्हणजे 8 तारखेला लागणार आहे असं म्हणतात. म्हणजे वर्किंग डे 4 राहिलेले आहेत. तर काल कॅबिनेटची मीटिंग झाली, कॅबिनेट झाली, तिथे जे काही निर्णय घेतले गेले, या 4 दिवसात सरकार मराठ्यांना तुम्ही जे मागितले ते देईल असं वाटत नाही, अशी एक शक्यता दिसते, चर्चा आहे. तर निवडणूक ही आरक्षणाविना तुमच्या मागणी विना पूर्ण न करता होईल अशी शक्यता दिसते का? त्याला नावेलाच आमचं, त्यांना पायावर दगड पाडून घ्यायचं असं, एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून, एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडोच्या संख्येने लोक उतारलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू, तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे. आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी, जर आचारसंहितेच्या आत नाही दिलं, झोपले बी, मागं बी एक साहेब होते, आता बी दुसरे साहेब आहेत, आता पुन्हा हो, तुम्ही इथं येऊन एक चादर आणि एक चटई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलथे पालथे पडले, आरक्षण नाही दिलं, खेळ खालास, शब्दच लिहून ठेवायचा, मग तुमचा राजकीय धिंगाणाच. नादीच नाही लागायचा मराठ्यांच्या तुम्ही. आणि असं गोड बोलून तर फसवायचं नाही, कोणाशी गद्दारी करायची, मराठ्यांशी नाही करायची. चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही, जी प्रमाणपत्र मिळाली आहेत, जी काही नोंदी मिळाल्या आहेत, त्या नोंदीच्या आधारावर आता सोपं झालेलं आहे, त्यांना मिळेल. सरसकटचा अडचण होईल. चंद्रकांत दादांना सांगतो, पाहिजे आम्हाला सरसकट. मराठा आणि कुणबी एकच आहे, काय एक नाही आहे सांगा निकष? जर मराठा आणि कुणबी एक नाही आहे 83 क्रमांकानुसार, तर मग बाकीच्या ज्या पोटजाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या? द्या उत्तर याचं. 50% वर 2% गेलं कसं? द्या याचं उत्तर. चला काढा ते बाहेर. त्याच्यात प्रगत जाती नाही आहेत का?
काढा त्या बाहेर. काही जाती अशा आहेत की त्या त्यात बसूच शकत नाहीत, पण मराठी बसू शकतात. किती जाती दाखवतो मला अशा की त्यांचे व्यवसायच असे आहेत की रोज हजारो करोड रुपयाचं टर्नओव्हर होतात. असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये आहेत जे कधी मागासवर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत. अशा पोट जाती म्हणून घातल्यात. घालताना काय म्हणून घातल्यात? साम्य आहे त्यांच्यात म्हणून. फक्त एवढाच शब्द आहे, त्यांच्यात आणि यांच्यात साम्य आहे म्हणून घातल्या. 180 किंवा 150 पावणे 200 काय जी पूर्वीच्या जाती होत्या, आता 350-400 कसं काय झाल्या? मग मराठा आणि कुणबी एक, तुम्हाला 57 लाख नोंदी मिळाल्यात, तरी तुम्ही जर एक हे सिद्ध करू शकत नसाल, तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही. हैदराबादचे गॅजेट आहेत, हां, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, का लागू होत नाही? सगळे स्वारीची अंमलबजावणी का लागू होत नाही? 8,000 पुरावे सापडलेत हैदराबादला, ते का लागू होत नाहीत? तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे? ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं, ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या, आज जे शान के साथ तुम्ही हसताय, ज्या गाड्यात मोठमोठ्या आलिशान गाड्यात बसताय, हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे. आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागतायत. आमच्यावरती काय वाईट वेळ आणून ठेवली तुम्ही ही विनाकारण, गरज नसताना. आणि तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणुका लढू, ही तुमची भूल आहे. त्यांचं म्हणणं असेल कायदेशीर अडचण होती, कायदेशीर अडचणीचा विषय मांडला. काय अडचण आहे? ज्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या 150 सुरुवातीला, नंतरच्या 450-500 कसं काय झाल्या? त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या का? पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? आमचे तर सगळेच सणवार सारखे आहेत, रुटीबिटी व्यवहार आहेत, रूढी परंपरा सारख्या आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही, व्यवसायात नाही, त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही. मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे, ज्याला नाही घेते नका घेऊ देऊ. जबरदस्ती थोडी आहे. ज्याला घ्यायचं ते घ्या, नाही तर घेऊ नका. तुम्ही मराठा आणि कुणबी एक काही अंमलबजावणी करून टाका, बाकीचं होऊ शकतं. हे कसं काय होत नाही? तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला वेळ आल्यावर 2024ला कळन. आता तारखा डिक्लेअर फक्त करा, मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत. मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही, समाजालाही माझं जायचं नाही. फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली, त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी, नंतर आचारसंहिता लावा. त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलून, तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत. दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत. आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो, माझी इच्छा नाही राजकारणाकडे जाण्याची, माझ्या समाजाची नाही, आणि आमचा तो ट्रॅक नाही, आमचा तो रस्ताच नाही राजकारण. आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे, एवढंच होतं. सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे. सगळ्या पक्षातले असतील, शेतकरी असतील, गरीब असतील, यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे की गोरगरिबांना आरक्षण मिळावं यासाठी मी केलेले. आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्हीसुद्धा आहे. मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं, मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे. मग तुमच्या नेत्याला तुम्ही का म्हणत नाहीत की तो आरक्षण दे म्हणून? मला का दोषी धरताय तुम्ही? माझ्याकडे काय पर्याय आहे? जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडे गेल्याशिवाय पर्याय काय? कारण तेच केंद्र आहे, सत्ता केंद्र आहे, तेच राजकारण आहे की आरक्षण देऊ शकतं. मग तिकडं जावंच लागणार आहे मला, माझ्या समाजासाठी किंवा भाजपमधल्या मराठ्यांसाठी. भाजपमधल्या मराठ्यांचे सुद्धा पोरं सुधारावेत म्हणून मला नावेला जरा तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतंय. मी कुठं स्वतःहून चाललो आहे? आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये, माझा समाज जाऊ नये, तर भाजपमधल्या गोरगरीबपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो, तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही आहे की मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करा. तुम्हाला सांगतो मी शब्दाला पक्का आहे, फिरून राजकारणाकडे दिसणार सुद्धा नाही, शब्दसुद्धा काढणार नाही. पण तुम्ही नाही दिलं, माझा नाविलाज आहे. भाजपमधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर रुसायचं नाही, उलट मराठ्यांच्या बाजूनं भाजपमधल्या मराठ्यांनी उभं राहायचं. कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका. कोणत्या पक्षात मराठा असू द्या, ते महाविकास आघाडी असू देत, महायुती असू,
स्वतःच्या लेकराशी दगाफटका करू नका मराठ्यांना. स्वतःचे लेकरं वाचवा, ते मोठे करा. नेते मोठे करायचं आता बस करा. जर आरक्षण नाही दिलं तर ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती. आणि फडणवीस साहेबांना सांगतो, तुम्ही चूक करू नका. मराठ्यांना आरक्षण न देताच आचारसंहिता लावायची. कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही. आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा. मग कसा असतो. फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा आणि मग मराठ्याचा कचका कळन तुम्हाला महाराष्ट्रात काय असतो. कारण विदर्भातला बी कुणबी मराठी आम्ही एकच आहे. खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण सगळे मराठी आम्ही एक. तुम्ही त्याची काळजीच करू नका. तुम्हाला वेळेवर दिसन फडणवीस साहेब. मग आता किती बेकारी झाली मग. आणि किती नेते आणा तुम्ही प्रचाराला. भारत देशाच्या बाहेरचे आणा, ताकदवर आणा, फोडणारे आणा, गणित जोडणारे आणा, पैसे वाटप करणारे आणा, नोकऱ्या लावणारे आणा, कंपन्यात नेणारे आणा, गोळ्या औषधं विकणारे आणा, बिस्किटं आणा, आयुर्वेदिकवाले आणा. तुम्हाला जे आणायचे ते आणा. तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा. गणित बिघडणार म्हणजे बिघडणार. मग ही जात आणि माझ्या जातीच्या पोरं मोठ्या करायसाठी तुमचं राजकीय गणित मनोज जरांगे बिघडणार म्हणजे बिघडणार. पाटील साहेब, कालची उपसमितीची बैठक बघितली, तिथली जर संख्या बघितली तर जी काय स्कीम जाहीर झाली होती ती स्कीम राबवून तुमचे एक मराठा समर्थक असतील, अभ्यासक असतील, याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न, एक स्कीम चालवली सरकार. चांगली गोष्ट आहे. जाती संख्या वाढत जाईल. चांगली आहे ना. जातीच्या विरोधात जाणारी टोळी जर जन्माला आली तर ते चांगलं असतं. रक्ताशी बेमानी जातीच्या करणारे लोक आहेत व ह्या युगात. इतक्या कठीण काळात समाज कठीण काळातून चाललाय. समाज संकटातून चाललाय. समाजाचे पोरं संकटातून चाललेत. अशा काळात जातीच्या रक्ताशी बेमानी करणारे एक टोळी स्वतःच्या लाभासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला सुद्धा छेद देऊ शकते. जातीच्या पोराच्या मुंडक्यावर पाय देऊ शकते. स्वतःचे पोरं, स्वतःच्या पोरी आणि स्वतःचा संसार मोठा करायसाठी ह्या बी काही आहेत पैदाशी. ह्या दिसणं सुद्धा समाजाला गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे ती. राजकारणी करून घेत आहेत, चांगली गोष्ट आहे ती. पण त्यातले जे हुशार आहेत ते दनादन बाहेर पडणार आहेत. तर मग थोड्या दिवसात ऐकायला मिळत. माझ्याकडं रात्रीत काही माहिती आल्यात, काल बैठका संपल्यावर काही माहिती आल्यात. काही नाही म्हणतात. भूलभुलाया होतं. त्यांचा शब्द आहे बरं काय, मला असले शब्द येत नाहीत. भूलभुलाया होतं म्हणले. आईला बोलीला म्हणून गेलो आणि मला नव्हतं जायचं राव. तो म्हणला चल म्हणून मी गेलो आणि आम्हाला वाटलं तिथं काहीतरी होईल. काहीच नाही. नुसती चर्चा झाली, थोडी बडबड झाली आणि झाले गेले. आणि कुणी पुसलं नाही. काही म्हणले कुणी पुसलं नाही. आणि उगत गेलो तर समाजाच्या डोळ्यावर आलो. म्हणजे ही एक तर आपला उद्योग नाही हो. याच्यात जाऊन बसलोत. बरं बसलोत काहीतरी मोठ्यापणाने म्हणता येईल बाबा समाजाला हे मिळालं ते मिळालं म्हणून गेलोत. तर आम्हीच जास्त लोकांच्या डोळ्यावर आलो तुम्ही समाजाचे. आता इथून पुढं कानाला खडा लावायचा. असे कमीत कमी 7-8-9 तरी फोन असतील रात्री. कानाला खडा लावायचा. आपला समाज एक समाज करता आलं तर समाजासाठी करायचं, नाही तर समाजासाठी बी नाही करायचं. घरी झोपून राहायचं. पण सरकारच्या नको नादी लागायचा. सत्ताधारी काही लोक तुमच्याकडे येत आहेत, काही महाविकास आघाडीचे लोक येत आहेत, संपर्क करत आहेत आणि ते त्यांचा असा सगळ्यांचा कयास आहे की तुम्ही त्यांना भेटलं म्हणजे त्यांना पाठिंबा मिळाला, असं एक सध्या चालू आहे. म्हणून बेटाबेटीचा सिलसिला सुरू आहे असं म्हणतात. आता भेटायला तर ते बंदच नाही. ते काय उघडच. त्याशी भेटल्यानंतर ते असं मानतायत की आता तुमचा पाठिंबा मिळाला. व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात बाहेर जाऊन. तुम्ही तुमच्यासोबत भेटीचे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सत्ताधारी मंत्री, आमदार, काही विरोधातले हे लोक तुमच्याशी भेट घेऊन सोशल मीडियावर फोटो टाकतायत आणि तुमचा पाठिंबा मिळाल्याचं दर्शवतात. हे मी इतक्या हलक्या काळजाचा नाही, इतक्या कमजोर विचाराचा नाही. मी बहुतेक ते माझी मजा घेत आहेत, मी त्यांची मजा घेतोय. बरं का. ते जरी होलसेल दुकानदार असले तरी मी त्याच दुकानातलं गिऱ्हाईक. हां, मला चांगलं डाव माहिती. ते किती चॅप्टर आहेत मला चांगलं माहिती. हां, ते जरी साखर म्हणून मी टिकीत असली हां तरी आम्हाला याला मनोज जरांगे म्हणतात. हां, मला जातीपेक्षा कुणीच दिसत नाही. नसता मागाच्या रिक्षात बसून कोणकडे गुंडळून गेलो असतो. या पठ्ठ्याला जातीपेक्षा कुणीच मोठं नाही. माझी जात 24 कॅरेट सोनं आहे.
माझ्या पुढे ढिगारा जरी घातला सोन्याचा आणि पैशाचा, आणि जर म्हणले तुला ह्यो समाज आहे आणि पैसे आहेत, हे हिरे माणिक मोती आहेत, कोणचं उचलायचं, तर मी समाजच उचली. मला समाज पाहिजे म्हणून, मला हे नको. उत्तर त्या प्रश्नाचं दिलेच नाही. तर त्या लोकांना त्यांना काय सांगणार जे त्यांच्या फोटोचं बरं येऊन द्या ना, काय आता काय करता, येऊन द्या, भेटून द्या, बोलून द्या. आमजवळ तर काय बोलायशिवाय त्यांचं जवळ तर काय, कारण त्यांचं काय मिसयूज करू नका किंवा बॅनरवरती फोटो वापरू नका. होय यार, बॅनर कसं का वापरी दे? हा, तसं नाही ते काय टप्पर आहे बॅनर वापरायचे. आमचे पोट्टेले स्विच आहे मग गावागावातली, मराठ्यांना माहिती आहे. मी त्यांचं आहे की बघा दादा, एक काम करत असताना, एक चळवळ करत असताना, एवढी मोठी चळवळ राबवित असताना माझ्या पुढं सुद्धा अनेक पावलं उचलताना जबाबदारीनं मला उचलायला लागते. आलेल्यांना मला नाही तोंड टाकून बोलत आहे, कारण मी जरी वयानं लहान असलो तरी एक समाजाचा मी सेवक म्हणून काम करत असताना मला खूप जबाबदारीने प्रत्येकाला हाताळायला लागतं. मला नाही असं पोरगळ बारगळसारखं वागता येत. आता मी जरी वयानं लहान असलो तरी एक जबाबदारी खूप माझ्यावर मोठी आहे आणि ती मला पेलायची. आणि ज्यावेळेस मला ही जबाबदारी पेलायची असती त्यावेळेस मला येणाऱ्या जाणाराचा सन्मान करायला लागतो. फटकळपणा तोंडात कुठं असला पाहिजे, कुठं नसला पाहिजे, याचं सगळं भान ठेवून मला काम करायला लागतं. मग कोणी आला म्हणजे मी काय त्याचा झालो हे माझ्या समाजाला माहिती आहे. माझा समाज एक शब्दसुद्धा खाली येत नाही सोशल मीडियावर. कुणी येऊन भेटला तरी त्यांना पक्कमय झालेलं आहे हे कोणाचं आहे. मला काहीच होत नाही यांच्याच्याने. आता तुम्ही मगाशी सांगितलं की चंद्रकांत दादाने असं केलं, त्या समितीनं तसं सांगितलं आहे, किंवा 42 आता काय पुरावे केलेत, पहिले 16च होते, सुलभता आणली जरा त्याच्यात. हे ना फडणवीस साहेबाचं नाटक आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. फडणवीस साहेब म्हणजे सोपा माणूस नाही बाबा. हां, अवघड आहे. ते कसं आहे, ते एक पूर्वी म्हण होती बघा जुन्या काळात, साखर कारखान्याच्या शेजारी मुंगी पालन टाकायचं. मुंगी पालन ऐकलं कवा? मग ते कशासाठी बाबा, म्हणजे फडणवीस साहेबांच्या योजना आणि आता ते दाखवलेलं अहवालाचं गाजर याच्यात साम्य. आणि मग म्हणले ते कशाला करायचं, मुंगी पालनात काय फायदा आहे? तर म्हणले मुंगी पालन जर अलीकडं कारखान्याच्या शेजारी मोठं शेड टाकलं तर त्या मुंग्या कारखान्यात जाणार आणि साखर इकडं आणणार उडून, मग आपण इकडून साखर सम्राट दुसऱ्या बांधणार इकडून. आता त्या मुंग्या कवा साखर उडून आणायच्या आणि आपण कवा व्हायचो? म्हणजे त्या मुंग्याच्या जीवावर आपण दुकानदार बनायचंय किंवा साखर सम्राट बनायचं आणि मग आपला धंदा चालायचा. ही योजना अशा आहे त्या. ही फक्त आशा दाखायचं, शेड मोठं टाकलंय आता ओढून आणल्यावर घेऊ. आता ती मुंगी आणूच शकत नाही ओढून साखर कारखान्यातली, कारण त्यालाही भिताडा घातलेल्या असतात. ही फडणवीस साहेब म्हणजे ओळखणं सोपी गोष्ट नाही. फडणवीस साहेब काही आणणार, मराठ्याला चॉकलेट दाखवणार, आता महामंडळावर काही टाकी देईन. मी सांगतो ना मला आता पुढं काय होईल ते. महामंडळावर थोडं टाकते, सारथीवर थोडं टाकी देईन, आणखीन 1-2 योजना आणतेन, पुन्हा तुम्हाला प्रमाणपत्र दिले म्हणतेन, अमुक काहीतरी केलं म्हणतेन आणि नादी लावतेन. पण लोक हुशार झाले. असंच फसवलं त्यांनी. धनगर असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, बाराबरोबर असेल, सर्वसामान्य ओबीसी असेल, सगळ्यांचा शेतकऱ्यांचा उभा कार्यक्रम लावून टाकला. काहीच मिळालं नाही, अनुदान मिळालं तर बाकीचं काय. ही सगळी बनवाबनवी आहे. पण आता लोक त्याच्या पुढे गेलेले. आणि मी मात्र माझ्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत. हां, माझं फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही आमचे विरोधक नाही. मी जवळपास 23 दिवस झाले असते फडणवीस साहेबांच्या विरोधात एक ब्रशब्दसुद्धा काढलेला नाही, कारण राजकीय भाषा मला वापरायचीच नाही फडणवीस साहेबांच्या विरोधात. पण त्याच्यानंतर मी ऐकणार, आचारसंहिता जर लागली आरक्षण दिलं नाही तर मी अंडे पिल्ले पुरे बाहेर काढणार आणि लय पाडिणार. मग तुम्ही जे उमेदवारांकडून फॉर्म भरून घेतले इच्छुकला तुमच्या मराठा समाज असल्यामुळे त्याच्याबद्दल काय परत नाही ना, मग आता होतं ना त्यांच्या तारखे डिक्लेअर होत्या ना. तारखे डिक्लेअर नाहीत त्यांचं होऊन देणार बरंच, आम्ही बरंच होऊन देणार आहेत त्यांचं. त्यांचे लोकले कामाला येणार आहेत आमचे. इच्छुक आले अरे ते लय मोठे बाबा, लय येतं सगळ्या जाती धर्माचे लय. 700 तर त्या टायमालाच होते, त्याच्यावर वाढले. मुदत संपल्यावर जास्त वाढले, लय वाढले. पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नंबर 1ला अर्जाच्या बाबतीत. मराठवाडा नंतर विदर्भ, नंतर खूप वाढले.
त्यांना काय तयारी लागा असं काही सांगितलं का ते? नाही मी माझ्या समाजाला मला चांगलं माहिती आहे डाव काय होणार आहे. आम्ही असा डाव टाकणार की आम्ही जर आरक्षण नाही दिलं तर गणित बिघडणार. जे गणित शब्द आहे ना तुम्हाला डाव टाकल्यावर लक्षात येईन येणे खरंच बिघडेल. तवर नाही तुम्हाला खरं वाटणार तवर तुम्ही असंही म्हणू शकता की बघू काय म्हणतोय तर खरी सध्या बघू, पण तुम्हाला त्या टायमाला 100% वाटणार याला म्हणते डाव. पाटील साहेब, तुम्ही निवडणुकीच्या बद्दल तर काही स्पष्ट बोलायला तयार नाही, पण तळागाळात तर आता प्रत्येक गावातून 20 मराठा सेवक जमवायला सुरुवात केलेली. ते काय अभियान आहे? प्रत्येक गावातून 20 मराठा काय करणार? नाही 20 स्वयं मराठा सेवक म्हणून जे घ्यायचे ते 20 किमान शब्द वापरलेला नाही. 20च करा असं नाही ना, गावात 100 होऊ शकते. 20च का? बूथ कमिटी मेंबर प्रत्येक घरातल्या माणूसही त्यात होऊ शकतो, प्रत्येक घरातलाही होऊ शकतो. त्याच्यामुळे ते वाढले तरी वाढू द्या म्हणून सांगितलेलं आहे मी त्याला. आणि ते सामाजिक कामासाठी, राजकीय त्याच्यात हस्तक्षेप कसलाच नसणार. आणि ज्या दिवशी ओपन करायचं त्या दिवशी बूथ कमिटीची गरजच नाही आम्हाला. म्हणजे तुम्हाला क्लिअरच सांगतो मी हा म्हणलो असतो. घराघरातला माणूस आमचा बूथ कमिटीची माणूस आहे. हां, ह्या वेळेस फक्त 7% बाजूला राहणार आहे. सगळा मराठा गावातला एका बाजूला राहणार आहे. 93% आसपास एका बाजूला मराठा राहणार आहे. सगळे तेच आमचे एजंट, तेच बुथ, तेच सगळं आमचं तेच. गावच अर्ध्याच्या पुढे आमचे 70%. काय गरज आहे कशाची? हे कोणाला करावं लागतं? जेनेले चोट्टे चट्टे चोऱ्या चाऱ्या केलेत, खिशे कापू बारकाले मोठाले चोट्टे चाट्टे बांधावरचे गवत कापिणारे यांना करावं लागतं. हे टीमा अशा तयार उली चोट्टे हे खिशे कापू सगळे जमा केलेले त्यांनी. आता हे यांना करायला लागतं. आता इथं गावच आहेत. काय करायचं? सगळ्यालाच मान सगळेच. फक्त ते एक समाजासाठी काय आहे त्याची सत्य हकीकतच सांगतो मी एकाच सेकंदात तुम्हाला. सर्वसामान्य माणसाचे कामाच्या अडचणी यायला लागल्या. त्याला नोंदी सापडल्या, त्याला कळत नाही कुठं जावा. शेतकऱ्याला जावा तहसीलला तर कोणाला म्हणावं? दिवसभर पिशी घेऊन बसतो गरीब माणूस आमचा आणि माघारी येतो. गावातल्या लोकांचे गरिबांचं काम करायला माणूसच नाही आमच्याकडे. लाट प्रचंड आहे. हाक मारले की लाखात आहेत, पण गरिबाची कामं करायचे कुणी? अडीअडचणी सोडायच्या कुणी? त्यांच्या सहकार्याला त्यांच्या मदतीला जायचं कुणी? त्यांनी सांगायचं कोणाला? मग कुठंतरी एक ठिकाण असलं पाहिजे. हे 20-50 पोरं आहेत बाबा. हां, या ठिकाणी गावकरी चालता शेतात जातात सांगू शकतो मला अडचण अशी आहे, दवाखान्यात पेशंट आहे बुवा, एखादा फोन करून सांगा. किंवा पोलीस स्टेशनला अडचण आहे, किंवा कुठं ॲक्सिडेंट झाला आहे, किंवा त्याचं नोंदीचं काम आहे, किंवा त्याच्या अनुदानाचं काम आहे, किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या बँकेत काम आहे. त्याचा त्या तालुक्याला जायचा खर्च वाचणार आहे. चालतं सांगू शकतो ते माझंच काम आहे. ते आपल्या तालुक्याच्या पोराला सांगते, तालुक्यात जिल्ह्याला सांगून ते काम करून घेतील. गोरगरिबांच्या अडचणी ज्यावेळेस माझ्याकडे आल्यात ती कामं सोडवण्यासाठी, एकमेकाच्या मदतीसाठी मला ती टीम उभा करायची. असं सांगू कोणाला? असं झालं घोळका समजा, याचंच सांगायचं कोणाला? एकाला सांगितलं पण सगळ्या मराठ्यांना सांगितलं. असं मला ती एक प्रचंड मोठी फळी या राज्यात उभा करायचं ती चालू आहे आमचं. दादा, मराठा समाजाला त्रास देणारे काही राजकीय नेते आहेत, त्यांनी वारंवार खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. अशा नेत्यांना ठाकरे गटांकडून विधानसभेची उमेदवारी देण्याचा प्रयत्न होतोय, जवळपास संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर होतोय. अशा लोकांवर तुमचं मत काय? नाही हे बघा, ते राजकीयवरती मी नाही बोलणार. ते कोणत्या पक्षानं कोणाला द्यावं कोणाला देऊ नये हा ज्याचा त्याचा भाग आहे, तो त्यांचा भाग आहे, तो माझा विषयच नाही आहे. आमचा विषय आरक्षणाशी दगाफटका केलेला राहणार नाही. राजकीय करिअर आम्ही त्याचं घालवणार, मग तो कोणत्या पक्षाचा असो, आम्ही त्याला सोडणार. त्यामुळं फडणवीस साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की तुम्हाला संधी, फडणवीस साहेब आमचं आरक्षण आम्हाला द्या, आचारसंहिता लागायच्या आमच्या मागण्याची सगळी अंमलबजावणी करा. मराठ्यांना डावलून तुम्ही यश कधीच मिळू शकणार नाहीत. आणि मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा ठेळा लागू देणार नाहीत, कधीच. धन्यवाद.